कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग तुझे देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व मने काही न मागो अनेक तुगा मने काही न मागो सुख
जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी विठ्ठल बरवा विठ्ठल तुहा माधव बरवा तुहा माधव विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखो माझे देवर बाप रखो माझे देवर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखो माझे देवर बाप रखो माझे विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम उपदोनिया पुढती येवो उपदोनिया पुढती येवो उपदोनिया पुढती येवो वैकुंठितो ऐसे नाही वैकुंठितो ऐसे नाही वैकुंठितो ऐसे नाही एकामेका देव सुखी घालवरे सुखी घालवरे सुखी घालो उंबरे सुखी घालावे बरे सुखे घालो बरे सुखे घालू बरे वैकुंठितो ऐसे नाही वैकुंठितो ऐसे नाही वैकुंठितो ऐसे नाही वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे 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 कवळ काही काल्याचे
तुका म्हणे वाळवंत तुका म्हणे वाळवंत तुका म्हणे वाळवंत तुका म्हणे वाळवंत परवेनिता उत्तम परवेनिता उत्तम परवेनिता उत्तम परवेनिता उत्तम परवेनिता उत्तम परवेनिता उत्तम वैकुंठितो ऐसे नाही वैकुंठितो ऐसे नाही वैकुंठितो ऐसे नाही कवळ काहे कार्याचे कवळ काहे कार्याचे कवळ काही कार्याचे कवळ काही कार्याचे कवळ काही कार्याचे कुमार कुमार जय जय कुमार कुमार हरी कुमार कुमार जय विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार कुमार विठोबार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठित ऐसे नाही वैकुंठित ऐसे नाही आवाज द्या काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठित ऐसे नाही वैकुंठित ऐसे काला खाऊ
असं कसं दिलंय आवाज कशामुळे व्हायला काही कळाय ना कवळ काही वैकुंठित ऐसे नाही
उपजोनिया पुढते येऊ काला खाऊ दैवात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकामेका देऊ मुखे सुखे घालो हुंबरे वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल
विठाल कुंडली कवरा हरी विठ्ठल श्रीराम रे पंढरीनाथ भगवान की जय गणेश्वर महाराज की जय महाराज की जय भगवान की जय बहु महाराज की जय महाराज की जय जगत नारायण भगवान की जय अवधूत आल की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त विठाला 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 विठेता विस्तार जगपादाने कथेता विस्तार जगपादाने कथेता विस्तार जगपादाने कथेता विस्तार बाबाजी सद्गुरुनाथ तुका बाबाजी सद्गुरुनाथ तुका बाबाजी सद्गुरुनाथ तुका पांडुरंगा करू प्रथम नमन तुझरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुनाथ तुका पांडुरंगा करू प्रथम नमन तुझरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुनाथ पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वराय 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 ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा करुणा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुम चारु प्रहलाद हो तुम चारु प्रहलाद हो करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुझा अनुग्रह धरो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा ओ बाबा चरणाचे ओ ज्ञानेश्वरा करुणा करा बाबा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशी देई प्रेम काही कळा शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा दत्त माझा दीनानाथ भक्ता लागे उभा सतत त्रिशूळ घेऊन या करी उभा श्री भक्ताद्वारी विठ्ठल 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 विठ्ठला
उपजोनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी या पुण्य पावन भूमीमध्ये हरिकीर्तन सेवेकरता उच्चारलेला अभंग विश्ववंदे जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 कडव्याचा उत्कृष्ट महत्त्वाचा बालक्रीडा नावाचं जे तुकोबारायचं प्रकरण आहे त्या प्रकरणामधला छोटासा 4 कडव्याचा अभंग मी आपल्यासमोर वाचलेला आहे, म्हणलेला आहे. अभंग जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. चिंतन आपल्याला त्याच्यावर अतिशय अल्प वेळेमध्ये करायचं आहे. तत्पूर्वी या संस्थांची निर्मिती होऊन स्थापना होऊन 36 वर्षे पूर्ण झालेली आहेत हे सर्वांना ज्ञात आहे. मी इथं आल्यानंतर 8 दिवसांनी माझ्याकडे देवकर गुरुजी आले होते. विश्वनाथबा ढाकणे त्यांच्या घरी आमचं जेवण झालं आणि दोघं बरोबर याच वेळेमध्ये समजा दुपारच्या वेळेमध्ये इथं जो अश्वत्थ वृक्ष होता त्या वृक्षाखाली आलोत. खाली टाकायला काही नव्हतं, दोघंजण बसलो होतो, साक्षीला आहेत. बसल्यानंतर देवकर गुरुजींनी पाहिलं भोवताली. पाहिल्यानंतर कारीचे बेट दिसले, शिंदाडीचे बेट दिसलं, समोर पाहिलं डोंगर दिसला, आजूबाजूला पाहिलं झाडी दिसली. एकही घर या ठिकाणी नव्हतं. गुरुजी मला म्हणले, महाराज इथं तुम्हाला राहायचं? म्हणलं हो.
अहो तुम्हाला बसायला सुद्धा जागा नाही व्यवस्थित, अशा जागेवर तुम्ही थांबणार आहेत. गुरुजी, मी त्यांना म्हणलं, गुरुजी हे आपल्याकरता चांगलं आहे. विठ्ठल विठ्ठल साधना करण्याकरता अशीच जागा लागते तरच सिद्धीला प्राप्त होतं. हे त्यांची आणि माझी दोघांच्या मधली चर्चा आहे त्यावेळेसची. गुरुजी आहेत त्याला 36 वर्ष झालं आणि मी आहे त्याला 36 वर्ष झालं. त्यांनी 36वे तृतीय तपपूर्ती सोहळा पाहिला आहे आणि आपण तर सर्व भोगतोय. त्याचं रूपांतर 4 वर्षांनी 91ला भव्य दिव्य स्वरूपाचा या ठिकाणी महायज्ञ प्राप्त झाला. जगद्गुरू शंकराचार्यासारखी विभूती पूज्य वैकुंठवासी गुरुवर्य महंत भीमसिंह बाबा शंकराचार्यांच्या बरोबर त्यावेळेसुद्धा गुरुजींनी भजन गायलं. कारण की इथं येणारे जे शंकराचार्य होते ते संगीतमधून बे होते, बे. तर ते संगीतमधलं बे मला काही कल्पना नाही कसं असतं. हां, विशारद. हां, त्यामुळं देवकर गुरुजीचं त्यांनी गायन ऐकल्यानंतर स्वतः आले आणि गायला सुरुवात केली. इथंही हिवारड्याच्या यज्ञामध्ये सुद्धा पूज्य वैकुंठवासी गुरुवर्य महंत भीमसिंह बाबा होते, गोरक्ष बाबा होते, सर्व परिसरातली महंत मंडळी 91ला या ठिकाणी होतीच. आणि 36व्या कार्यक्रमाला सुद्धा आपण परिसरातले सर्व महंत एकत्र यावं, त्यांची सेवा आपल्याला घडावी आणि सर्व महंताच्या माध्यमातून 36 महंताच्या माध्यमातून या ठिकाणचा कार्यक्रम संपन्न व्हावं अशी संकल्पना केली. आणि त्या माध्यमातून या कार्यक्रमाचं गेल्या वर्षा जाहीर केल्याप्रमाणे नियोजन केलं. जास्त वेळ घेत नाही. जाहीर केल्याप्रमाणे नियोजन केलं. ज्यावेळेस मांडणी करण्याकरता किंवा नियोजन करण्याकरता आम्ही भगवानगडवर गेलो. 22 ग्रामस्थ मंडळी, सरपंच, उपसरपंच, काही नागरिक, ग्रामस्थ मंडळी, आम्ही असे मिळून गडवर गेलो. गडवर गेल्यानंतर बाबांच्या समोर हे प्रश्न आमचे उच्चारले. ते म्हणले, कसं होणार, एवढा मोठा कार्यक्रम करायचा आहे. सर्व मंडळींनी मात्र त्याला होकार दिला. त्यांनी सांगितलं, कामाला लागा, कार्यक्रम चांगला होईल, भगवान बाबाचे आशीर्वाद. सर्व मंडळी कामाला लागली. सर्व नियोजन करता 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 आपले 4 महिने पूर्ण झाले. आणि 4 महिन्यामध्ये हे नियोजन पूर्ण करून गेल्या 7 दिवसापासून आपण या ठिकाणी सर्व पंचकृषी परिसरातील संत मंडळी, महंत मंडळी आणि ग्रामस्थ मंडळी पंचकृषी परिसरातील अतिशय जोमाने कामाला लागली. 7 दिवस झालं. प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावची मंडळी मला भेटतेच आणि मी त्यांना नावाशा ओळखतो. चेहरे पाहिले की लगेच लक्षात येते यांचं नाव काय आहे ते. प्रत्येक गावगावची मंडळी या ठिकाणी येऊन मात्र हा आनंद घेतला. इथं आल्यानंतर त्यांना बसण्याची व्यवस्था साऊंड सिस्टीम मंडपवाल्यांनी सर्व अतिशय जोमामध्ये केले. उगले साऊंड सिस्टीम मंडप. त्याचप्रमाणे जे काही आपण भोजनाचं आयोजन नियोजन केलं तिकडं स्वयंपाकघराकडं, ते जे काही आचार्य आहेत त्या आचार्यातलेला मुख्य जो आहे त्याला महाराज म्हणतात. सर्व आचार्यामध्ये जे मुख्य आहेत ना, त्या मुख्य जे आचार्य आहे त्यांना सर्व बाकीची मंडळी त्यांना महाराज म्हणतात. आमच्या महाराजाला सांगा काय आहे ते, आम्हाला नका सांगू. मला सुद्धा काय म्हणतात ते, मी जर काही बोलायला गेलो तर मला म्हणतात आमच्या महाराजाला सांगा, आम्हाला नका सांगू. ते महाराज आहेत. ते आचार्य मंडळी, त्यांच्याबरोबर सर्व काही सेवा करणारी मंडळी आहे. ते उक्कडगावकर ग्रामस्थ मंडळी आहे. उक्कडगाव म्हणजे बार्शी तालुक्यामध्ये आहे. येडेश्वरी मंदिर जे आहे येरमाळ्याचं,
त्या मंदिराच्या पाठीमागे एक 2 किलोमीटर अंतरावर गावं आहेत. तिथं गेल्या 30 वर्षापासून मी जातो. तिथलचा अखंड हरिनाम सप्ताह मीच सुरू केलेला आहे. पूज्य वैकुंठवासी भगवान बाबाच्या पुण्यतिथीनिमित्त त्याचाही रौप्य महोत्सव खूप मोठ्या जोमामध्ये झाला. शास्त्री महाराजांना पहिल्याच दिवशी त्या ठिकाणी नेलं होतं. तिथलचंही ते ऐश्वर्य पाहिल्यानंतर महाराजांना आनंद वाटला. त्या माध्यमातून त्यांनी ते शब्दही त्या गौरवास्पद उच्चारले. तो कार्यक्रम त्यांनी पाहिला. तिथलची मंडळी, मला हे सांगायचं की तिथलची मंडळी आपल्याला या ठिकाणी 7 दिवस पोळ्या लाटण्याकरता महिला तिथलच्या आहेत. त्यांच्याबरोबर जे काही सेवा करणारे आहेत ते स्वामीनाथ सानप, दुसरे सानप आहेत आणि पांडुरंग मुळे आहेत. हे सर्व मंडळी मात्र सेवेमध्ये तत्पर आहे. ग्रामस्थ मंडळी, तरुण मंडळ, 22 ग्रामस्थ मंडळी, तरुण मंडळ अतिशय जोमाने मात्र 7 दिवस त्यांना मंदिरावरच सांगितल्याप्रमाणे, म्हणजे गावातल्या हनुमान मंदिरावर सांगितल्याप्रमाणे त्यांनी पूर्णपणे मात्र सेवा उचलली. आणि 8 दिवस मात्र अतिशय जोमाने त्या तरुण मंडळाचं जेवढं बी कौतुक करेल ना तेवढं कमीच आहे, तेवढं कमी आहे. काहीच पाहू दिलं नाही हो, मला काहीच पाहू दिलं नाही. मी फक्त बैठकीच्या समोर त्या आसनावर बसलेलो आहे. फक्त तिकडे एकदा नजर टाकतो, मंडपाकडे एकदा टाकतो आणि मंदिराकडे एकदा टाकतो. 7 दिवस मला कसल्याही प्रकारचा त्रास होऊ दिला नाही. कमी जास्त झालं की भागवतराव सरपंच मंदिरा माईक समोर आलेच आणि आले आणि त्यांनी आवाज केला की तरुण मंडळ सज्ज झालंच. ज्यावेळेस मी पाम्पलेट छापायचं निश्चित केलं, पाम्पलेट छापलं आणि पाम्पलेट छापल्यानंतर काही सुज्ञ मंडळींनी पाम्पलेट पाहिली आणि त्याच्यामध्ये पंक्तीवाले दिसले, सर्व काही दिसल्यानंतर मला त्यांनी मार्गदर्शन केलं थोडंसं. म्हणलं याच्यामध्ये काही सांगा मला, काही कमी जास्त. मग त्याच्यामध्ये बाळूअण्णा ढाकणे आहेत, दिलीप आबा आहेत, त्याचबरोबर आनंदगावचे विष्णुपंत विघ्ने आणि पाडोळीचे अर्जुन तात्या आणि जनार्दन दादा कंठाळे. या 4-5 लोकांनी मला सांगितलं, म्हणले बाबा हे बरोबर केलं तुम्ही, पण याच्यामध्ये भाकरीचे गावं नाहीत. भाकरीचे त्याला काय, आपल्या परिसरामध्ये सप्ताहाला कधी शोभा येते. सप्ताह जर जोमानी करायचं असेल तर आपल्या परिसरामध्ये बाजूच्या गावचं अन्नदान ठेवलं तर गावची लोक येतात, मंडळी येतात. जर त्यांचं अन्नदान नसलं तर त्या गावची मंडळी सप्ताहामध्ये उपस्थित राहत नाही. त्यामुळं आम्हाला एकच वाटतं, तुम्ही आमचं एवढं ऐकावं. पण म्हणलं मी गेल्या वर्षी जाहीर केलं आहे. म्हणलं जाहीर जरी तुम्ही केलं असलं तर तुमचा रट्टा तुम्ही चालू ठेवा, पण आमचंही थोडंसं ऐका. ऐका म्हणलं काय सांगा. नाही म्हणले आमची इच्छा आहे, सर्व जे बाजूचे गावं आहेत तुम्ही 36वा कार्यक्रम करताना मग 36 गावच्या भाकरी आल्या पाहिजे. विठ्ठल 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 36 गावच्या भाकरी या ठिकाणी आल्या पाहिजे. 36 गावचं जेवण या ठिकाणी समाजाला प्रसाद भेटला पाहिजे. अशा माध्यमातून आमची एक कल्पना आहे. म्हणलं काही हरकत नाही, पण मी बरोबर येणार नाही भाकरी सांगायला. ते म्हणले तुम्ही नका येऊ, ते आमच्यावर सोपा, आम्ही जाऊन गावकरी मंडळीला त्या भाकरी सांगून निमंत्रित करू. म्हणलं का मी का येणार नाही, फक्त तर मी जाहीर केलेलं आहे की या ठिकाणी 36 प्रकार करायचे आपल्याला. 36वा कार्यक्रम आहे आणि 7 दिवसामध्ये आपल्याला प्रत्येक दिवशी 5 आटम या ठिकाणी करायचे आहेत. त्या माध्यमातून आपलं नियोजन आहे. आणि जर आज मी बाजूच्या गावाला जाऊन भाकरी मागितल्या तर मग ते हेच जाहीर करायचं असतं का महाराज? अशी जाहिरात असते का तुमची? असा शब्द माझ्याकडे येईल. कारण की दत्त महाराज समर्थ आहेत. त्यांनी मला सांगितलं, त्यांचा निरोप त्यांनी मला माझ्या कानात सांगितल्यामुळे, त्यांची आज्ञा झाल्यामुळे मी जाहीर केलेला आहे
आणि म्हणून ते आपल्याला कुठं उणीव पडू देणार नाहीत. ते म्हणले असू द्या, तरी परंतु आपण भाकरी सांगू. मग परत डबल त्या छोट्या पॉम्पलेट छापावं लागल्या बरं का दादा. त्याच्या छोट्या पॉम्पलेट छापल्या ना, नंतर छापल्यानंतर त्यांना 2 दिवस गाडी करून दिली आणि प्रत्येक गावाला जाऊन अलाउन्सिंग करून जाहिरात देऊन त्या प्रत्येक गावाला मात्र ती पॉम्पलेट पोहोच केलेली आहे. हे का सांगतोय मी, तर 36वा कार्यक्रम आहे. 36 गावच्या माध्यमातून या दहीहंड्या फुटणार आहेत. हे जे दहीहंडी आहे ना, 36 दहीहंड्या या ठिकाणी का बांधल्या तर यावर्षी, तर त्या प्रत्येक गावचे जी काही इथं उपस्थित असतात ती व्यक्तीने इथं समोर येऊन बसायचं आहे आणि त्यांच्या माध्यमातून मी फक्त बोट लावणार आहे त्याला. पण अशा माध्यमातून मात्र या ठिकाणचं हे नियोजन 36 गावच्या माध्यमातून हा नामसप्ताह पार पडतोय हे मात्र सिद्ध होते. प्रत्येक गावाने कुणी काय दिलं ज्याचं त्याला माहीत बरं का. एक दिवस नागरेच्या वाडीत बसलो, नागरेच्या वाडीकरांना पॉम्पलेट दिली. ते म्हणले आमच्याकडे काही सेवा, म्हणलं तुम्हाला जे करता येईल ते करा, जे करता येईल ते करा. वंजरवाडीमध्ये जाहीर केल्यानंतर तिथं बसल्यानंतर त्यांनी विचारलं, मग त्यांना ज्या पद्धतीने करायचं त्या पद्धतीने नियोजन केलं. त्या मंडळीचं मटेरियल या सप्ताहामध्ये या यज्ञामध्ये प्राप्त झालं आणि त्या माध्यमातून मात्र या ठिकाणचा हा कार्यक्रम इथपर्यंत आलेला आहे. आता फक्त आपल्याला काल्याचा अभंग म्हणायचा आहे आणि प्रसाद घ्यायचा आहे का नाही. जास्त वेळ लावणार नाही. फक्त तिकडून जे काही आचारी चालू आहे त्यांचं भात भाजी काय असेल ते होऊपर्यंत मी बोलणार आहे. त्यांनी तिकडून असं केलं की आपलं जय विठ्ठल त्यामध्ये महाराजांचं नियोजन करायचं आहे. महाराजांचं नियोजन करत असताना सर्वांना कल्पना दिली. इंद्रवान भाऊची 2 वेळेस भेट झाली. भाऊला सांगितलं, भाऊ यावर्षी 7 दिवस कुठं जायचं नाही, तुम्ही माझ्याबरोबर पाहिजे तिथं. कारण की तुम्ही भगवानगडची जी स्टीम आज दिसते आपल्याला, भगवानगडवर जी काही विद्यार्थी वर्ग दिसतो, महाराज मंडळी दिसतात, गायनाचार्य आहेत, मृदंगाचार्य आहेत, कीर्तनकार आहेत गडवर, त्या सर्व मुलाच्या माध्यमातून जे ती मुलं घडवण्याच्या माध्यमात खेडकर गुरुजीचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी अतिशय मन लावून काम केलं आणि आज शेकड्याने तिथं विद्यार्थी तयार होऊ लागले. गडाचं वैभव वाढलं. हा विद्यार्थी कुठालचा आहे कीर्तनकार, तर भगवानगडचा आहे असं म्हणतो आम्ही बरं का. पण विद्यार्थी असे तयार झाले महाराज की एकापेक्षा एक चढ. गायनाच्या बाबतीत तसेच, वक्तव्याच्या बाबतीमध्ये, विद्वत्तेच्या बाबतीमध्ये. त्याचं कारण काय, भगवान बाबाचे आशीर्वाद आणि शास्त्री महाराजांचं ज्ञान. महाराष्ट्रालाच नव्हे तर जगाला खेचवणारं ज्ञान त्यांच्याकडे आहे महाराज. ज्ञानेश्वरी म्हणजे पाण्यासारखी, जगाला खेचवणार. जगामध्ये ज्ञानेश्वरी चालू झाली यूट्यूबच्या माध्यमातून. आणि अशी मंडळी त्या गडाला, भगवान गडाला जोडले गेलेली आहे. मला सांगायचा सारांश मुद्दा माझा एकच असा आहे की म्हणून हे जे वैभव आहे हे प्रल्हाद महाराजांचं नाही. प्रल्हाद महाराजांकडे काय आहे गुरुजी, आहे की नाही, उघडा महाराज आहे. प्रल्हाद महाराजांचं काही नाही. हे वैभव आहे ते भगवान बाबाचं आहे, भीमसिंग बाबाचं आहे. या महात्म्याने हाती धरलं आणि म्हणून पाळी पंढरीनाथ लळात धरित जे हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळात्या पाळी पंढरीनाथ लळात्या पाळी पंढरीनाथ लळात्या पाळी पंढरीनाथ धरिती जे हाती
जन पायी पंढरीनाथ ललाट्यांचा पायी पंढरीनाथ ललाट्यांचा धरितीचे हाती उदक पावन पायी पंढरीनाथ ललाट्यांचा पायी पंढरीनाथ आणि म्हणून अशा माध्यमातून मात्र भगवान परमात्मा कृपावंत महात्म्याने कृपावंत संताने स्वीकार केल्यानंतर भगवान परमात्म्याला त्याचं पालनपोषण करावंच लागतं. आणि म्हणून भगवंताने हे वैभव त्या माध्यमातून वैभव प्राप्त करून दिलं. आज या स्टेजला शोभा का? हे जे छोटे छोटे विद्यार्थी आहेत ना, आमचं श्रीराम संस्थान तिंतरवणी या ठिकाणी जी आमच्या बालाजी महाराजांनी संस्था सुरू केलेली आहे, त्या संस्थेचे विद्यार्थी 7 दिवस या ठिकाणी या स्टेजला त्यांनी शोभा आणलेली आहे. त्याबद्दल एकदा टाळी वाजा त्यांच्या नावात. कारण की वाटचाल चालू झालेली आहे, विद्यार्थी तयार होणार आहेत. महाराज त्यांच्याकडं गायनाची कला आहे, मृदंगाची कला आहे, विद्वत्ता आहे. त्या माध्यमातून त्यांचेही विद्यार्थी उत्तर वाढत जातील. त्या संस्थेला गती प्राप्त हो. तुम्ही म्हणता तुमचं काय? आपलं आळंदीला आहे 85 विद्यार्थी आहेत गुरुजी. आज येणार होते ते, पण तिथालचे जे काही वाघ महाराज आहेत, योगेश महाराज वाघ, त्यांच्या मामी वारल्या. मुलं घेऊन येणार जे काही होतं निवेदन, त्यांच्या मामी वारल्यामुळं त्यांना तिकडं जावं लागलं. आणि म्हणून ते विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी आले. 85 विद्यार्थी आहेत आपल्या धर्मशाळेमध्ये. फसायदान गुरुकुल म्हणून आपण 3 वर्षापासून सुरू केलेलं आहे. 3 वर्षामध्ये 85 विद्यार्थी झाले. त्याच्यामध्ये अनाथ विद्यार्थी 32 आहेत. किती अनाथ? 32 आहेत महाराज. की ज्या मुलाला आई नाही, वडील नाही, कुणाला आई आहे तर वडील नाही, वडील आहेत तर आई नाही, असे मुलं आहेत. त्या 32 मुलाचं आपल्याला पाहावं लागतं. मला सांगायचं सर्वच मुद्दा एकच, की अशा माध्यमातून गेल्या 36 वर्षातला जो काही उपक्रम आहे आपला, संस्थांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी संस्थांची निर्मिती झाली. ते संस्थानं तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. पंढरपूर, आळंदी, पैठण, गाणगापूर या ठिकाणी आपल्या संस्थांच्या जागाही झाल्या. छोटे मोठे निवारेही झाले व्यवस्थित. तिथे गेल्यानंतर वारकरी बसतील असे. म्हणून आपला 36वा कार्यक्रम करायचा. आतापर्यंत पळपळ केली का? तर गुरुजीचा शब्द होता हरिकृष्ण देवचा, तिथं काय जंगल आहे, उघडं दिसतंय. तदनंतर बाबा इथं आले, भीमसिंग बाबा. हां, त्यांनी भोवताली पाहिलं, बाजूवर बसले, भोवताली पाहिल्यानंतर अरे तुला चांगलं संस्थान देतो मी. म्हणलं याच्यापेक्षा चांगलं कोणतंच नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणजे कसं काय चांगलं नाही? म्हणलं बाबांनी प्रदक्षिणा घातलेल्या आहे त्याला. तोपर्यंत भीमसिंग बाबाला सुद्धा माहीत नव्हतं की बाबांनी या ठिकाणी प्रदक्षिणा घातल्यात, या ठिकाणी असं झालेलं आहे. बाबांना या ठिकाणी भगवान दत्तात्रेयाचं दर्शन झालेलं आहे, हे भीमसिंग बाबाला सुद्धा तोपर्यंत माहीत नव्हतं. इथं लालाने आम्ही बसलो, भीमसिंग बाबा आम्ही 3 जण. लालाने पूर्ण इतिहास त्यांना सांगितल्यानंतर मग ते भीमसिंग बाबांनी मान्य केलं. विठ्ठल विठ्ठल लालाने तसं सांगितल्यानंतर भीमसिंग बाबा म्हणले अरे बापरे, एवढं
बाबांनी या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे, बाबा इथं थांबले होते, बाबांनी असं केलेलं आहे असं सांगितल्यानंतर म्हणले वा. मला सांगायचा मुद्दा एकच आहे, अशा माध्यमातून हे 36 वर्षाची आपली वाटचाल आहे. आणि म्हणून 36व्या कार्यक्रमाची आपण आज या ठिकाणी काय करत आहे, सांगता करत आहे, समारोप करत आहे. सांगता सोहळ्याकरता आपली सर्व गुणीजन मंडळी, मंचावर असणारे सर्व टाळकरी, मृदंगाचार्य, वाजवणारे, गायणारे, गाणारे, भगवानगडवर गेल्यापासून आमची आणि ज्यांची संगती आम्हाला आमच्या संगतीत आलोत भीमसिंग बाबाच्या संगतीमध्ये, ते आमचे प्रेमी असणारे. म्हणून आवर्जून मात्र या ठिकाणी हजर झाले भगवान महाराज, गडदे महाराज आवर्जून आले. कारण की आम्ही दोघंही गडवर बरोबर गेलेलो. गडवर असताना आम्ही घोडे सांभाळायला दोघं होतो. गडदे महाराजांनी दोघांनी घोडे सांभाळले, दोघांनी तांगे पळवले. आळंदी वारीला चालल्यानंतर मला बाबांनी बरोबर नेलं, भीमसिंग बाबांनी. त्यांचं थोडं सांगायला पाहिजे कसं घडलं ते. आळंदीला जात असताना भीमसिंग बाबांनी मला बरोबर घेऊन गेले. यांनी तयारी केली निघायची, यांना गाडीतून खाली उतरवलं. विठ्ठल विठ्ठल तू नको येऊ म्हणले, खाली उतर. खाली उतरवल्यानंतर हे राहिले. आम्ही आळंदीला बरोबर गेलो. वारी झाली. वारी झाल्यानंतर परत निघायचं. परत निघत असताना मी माझे कपडे वेगळे काढले, बाबाचे कपडे वेगळे काढले. त्यांची ओळकुटी वेगळी बांधली, माझी ओळकुटी वेगळी ठेवली. रिक्षा, बाणेरच्या रिक्षा आल्या. त्यावेळेस काही गाड्या नव्हत्या. बाणेरला बाबाला वारी संपली की तिकडे जावं लागायचं. बाणेरच्या रिक्षा आल्यानंतर त्याच्यामध्ये बाबाच्या ओळकुटी टाकली नेऊन सर्व सामान. मी माझी ओळकुटी काय टाकली नाही, पिशवी काय टाकली नाही. म्हणले काय भानगड, तू का, तुझे कपडे कुठे, तुझी पिशवी कुठे? म्हणलं मी थांबणार आहे. असं करू नको, त्याला तिथे ठेवलं मी, तू एकटा थांबू नको इथं. नाही म्हणलं बाबा मला नाही यायचं. परत खाली उतरले. विठ्ठल बाबा चौधरी अध्यक्ष होते, त्यांच्याकडे नेलं. त्यांच्यासमोर बसल्यानंतर गेलो. दर्शन बाबांनी घेतलं, मी दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर चौधरी बाबांनी, विठ्ठल बाबांनी बोलायला सुरुवात केली. भीमसिंग, भीमसिंग तू खूप मोठा साधू आहे, मोठा साधू. तुला कसं अंगठा कशाला, तुला गळ्यात लाकूड घालतो, गळ्यात मोठा अंगठा घालतो. त्यांचे शब्द कारण की त्यांचे गुरु एकेरी शब्दांनी बोलायला लागले. ते बाबाचे गुरु असल्यामुळे ते एकेरी शब्दांनी बोलायला लागले. एकेरी शब्दांनी बोलायला लागल्यानंतर आमचं माथं बिघडून गेलं. एवढे मोठे बाबा आपले, आपण त्यांना देव मानतोय, सर्वस्व आपलं ते आहे, आणि हे म्हातारा एकेरी शब्दांनी बोलत आहे. बिघडलं आमचं वातावरण. बाबांनी सांगायला सुरुवात केली, हा मुलगा आहे माझ्याबरोबरचा आणि हा इथं राहायचं म्हणतोय, याला तुमच्याकडे घ्या. आणि माझा जीवाचा आहे, याला सांभाळा. असं म्हणल्यानंतर त्यांनी होकार दिला. हे राहा, अभ्यास कर, चिंतन करत जा, पाठपाठांतर करावं लागेल. मग त्यांनी त्यांचं बोलायला सुरुवात केली. सरळ झालं. भीमसिंग बाबा उठले, निघाले. मी त्यांच्या पाठीमागे निघालो. खाली आलो. म्हणलं बाबा मला नाही राहायचं, मला राहायचं नाही. म्हणले का? आतापर्यंत तुझे कपडे वेगळे काढले, सर्व काही केलंस, आणि आता का राहायचं नाही? म्हणलं ते म्हातारं तुम्हाला कसं बोललं तसं. हां, त्यांनी दिलं का अंगठे घेऊन तुम्हाला? म्हणजे मी एकेरी शब्दात बोलायला लागेल सुरुवात केली. त्यांनी माझं तोंड बंद असं तोंडावर हात ठेवला. म्हणलं बाबा तसं बोलू नको, मी तुला एकेरी शब्दांनी बोलतो का नाही? मग माझे गुरु आहेत ते,
मी जसा तुझा गुरु आहे ना तसे ते माझे गुरु आहेत. विठ्ठल विठ्ठल परत मला हाताला धरलं, वर नेलं, दर्शन घ्यायला लावलं, मोठे बाबाचं दर्शन घ्यायला लावलं आणि सांगितलं की बाबा, ते बाबाच म्हणायचं त्यांना, बुवा आता हा तुमच्या स्वाधीन आहे. आणि म्हणून ही वाटचाल अशा महात्म्याने हाताला धरून वर नेलं, कुठं संस्थेत टाकण्याकरता, हे मला सांगायचं आहे. पण धरीचे जे हाती संत कृपावंत, समोर कोण होते? हे भीमसेन होते, ते विठ्ठल होते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाचं शोधन केलं आणि म्हणून आज तुमच्या समोर त्या कृपेने मात्र या ठिकाणी उभा आहे. संतांची कृपा झाल्यानंतर त्या जीवनाला काही कमी पडत नाही. कल्पांती कृपादान केले संती, कल्पांते हे सरेना. संतांनी कृपा केली, दगडावर दगडदेव झाला, भिंत. मौली ज्ञानोबराने दगड मातीची असणारी भिंत, त्यात भिंतीवर कृपा केली, भिंत चालायला लावली, ते भिंत देव झाले. जडावर कृपा केली, जड देव होते. मड्यावर कृपा केली, मड जिवंत होते. बरं का? रेड्यावर कृपा केली, रेडा देव होतोय. मग त्या संतांनी जर जीवावर कृपा केली तर जीव देव होणार नाही का? त्याचा एक जीव आहे, प्रल्हाद महाराज म्हणजे जीव आहे. आणि संतांची कृपा, कृपया केली संतांनी, कृपया केली संतांनी, माझे आलंकिरी वाणी, माझे आलंकिरी वाणी, प्रीती हे लाविली कीर्तनी, प्रीती लाविली कीर्तनी, सुखाचरानी लोळताते, सुखाचरानी लोळताते, सुखाचरानी आम्हालाचे, धरिले दिवे ना सोडी पाय, धरिले दिवे ना सोडी पाय, धरिले दिवे ना सोडी पाय, धैर्या जीवे नाचने पाय. कृपया केली संतजनी, माझी अलंकारिली वाणी. संत महात्म्याने कृपा केली, त्याचा भगवान परमात्मा सर्वस्व वागवल्याशिवाय राहत नाही. म्हणून या ठिकाणी आज तुम्हा सज्जनांच्या समोर उभा आहे. ही संतांची कृपा आहे आणि भगवान दत्तात्रेयाचे कृपा आहे. इथं दत्त महाराज दिसत नाहीत. गुरुजी म्हणले होते, म्हणले हे झाडं कोणते आहेत? तुम्ही म्हणता दत्त आहे इथं, कुठे आहे दत्त? इथं झाड आहे. म्हणलं ते झाड म्हणजे दत्त आहे. माऊलीच्या दरबारामध्ये काय आहे? तसा हाही पिंपळ आहे, तोही सोन्याचा आहे, हाही सोन्याचा आहे. विठ्ठल विठ्ठल
37वा कार्यक्रम इथं संपन्न होतो आहे की नाही. त्याची काय आहे सांगता. तर सांगता म्हणल्यानंतर हे चिंतन असतं का म्हणता आहे की नाही. गुरुबंधू भगवान महाराज हां महाराज अभंग घेतलाय बोला ना जरा अभंगावर असं त्यांचं मन म्हणत असेल जरी नाही बोलले तरी हां आहे का नाही. कारण की मला कळतं ना कोणाच्या मनात काय चाललंय ते. विठ्ठल म्हणजे तुम्हाला कसं कळतं. योग्याची सेवा करतो मी. कुणाची आणि योग्याला कुणाच्या मनात काय आहे ते कळतं. मनुगत ओळखे मुंगीचे. योगी मुंगीचं मनुगत ओळखतो. मी योग्याची सेवा करतो. पहिलं मेरूच्या शिखरी एक लावोनी खेचेरी प्राणायामी बैसला. भगवान दत्तात्रय महाराज महान योगी आहेत. योग्यांचे राजा आहेत आणि म्हणून त्यांचा हा उत्सव आहे. त्यांचा उत्सव आपण केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये उत्सवच उत्सव महाराज. त्यांचा उत्सव आपण एकदा केला का आपल्या जीवनामध्ये आपले उत्सवच उत्सव. म्हणून उत्सवाला कमी पडायचं नाही. दत्त महाराजांचा जन्म उत्सव आहे तो तेवढ्याच जोमामध्ये झाला पाहिजे आहे का नाही. त्या जोमामधून आपण हे निवेदन सर्व केलंय. म्हणून त्याची सांगत आहे. सांगत याकरता जगतवंदने जगद्गुरु तुकोबरांचा छोटासा अभंग मी उच्चारला. उपजोनिया पुढती येऊ. महाराज येऊ असं म्हणतात. येणं आपल्या हातात आहे का हा प्रश्न. येणं आपल्या हातामध्ये नाही आणि जाणं आपल्या हातामध्ये नाही. यायचं झालं तरी त्याच्या इच्छेने यावं लागतं. जायचं झालं तरी त्याच्या इच्छेने जावं लागतं. आणि इथं तुकोबाराय म्हणतात येऊ असं म्हणतात म्हणजे स्वतंत्रता येण्याची आहे. पण कुणाकडं जीवाकडं नाही आणि देवाकडं नाही. जीवाला यावं लागतं देवाला आणावं लागतं आणि येऊ असतं म्हणतात ते संत असतात. जीवाला यावं लागतं. का कर्मी जे उरावे तरी ते सुखी दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. पाठीमागचे कर्म शिल्लक असल्यानंतर पुढील जन्माची प्राप्ती त्यांना होतेच. वासना शिल्लक राहिल्यानंतर पुढील जन्म घ्यावाच लागतो. जन्म घेले लागे वासनेच्या संगतीची झाली अंगे हरिरूप. अशा अनेक कारण मात्र जीवाच्या पाठीमागे आहेत आणि म्हणून त्या कारणास्तव जीवाला जन्माला यावंच केले कर्म झाले तेचे भोगाले. 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 उपजले मेले ऐसे किती उपजले मेले ऐसे किती हरिमुखी गाता हर बलिंदा. हरिमुखी गाता हर बलिंदा. उपजले मेले किती उपजले मेले ऐसे किती हरिमुखी गाता हर बलिंदा. हरिमुखी गाता हर बलिंदा. त्या कर्माप्रमाणे आपली पुढील जन्माची प्राप्ती होतच राहते. हे जीवाचं आहे. देवाला मात्र काही प्रसंग निर्माण झाल्यानंतर त्या प्रसंगाच्या माध्यमातून देवाला आणावंच लागतं. आणि याला रूपाबळे करुणी खळे हरिदास. करुणी खळे हरिदास. करुणी खळे हरिदास. आणि याला रूपाबळे करुणी खळे हरिदास. करुणी खळे हरिदास. करुणी खळे हरिदास. आणि याला रूपावळे करुणी खळे हरिदासी. आणि याला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. किंवा
भगवंताला मात्र अट्टहास करावा लागतो. केव्हा अट्टहास करावा लागतो तर अधर्म वाढला जातो, धर्म रसतळाला जातो आणि तिने वाटचाल सुरू होते. त्यावेळेस या भूमीला मात्र सहन होत नाही. अन्न सहन झाल्यामुळे ही भूमी मात्र वत्साचं रूप धारण करते आणि भगवान परमात्म्याकडे जाते आणि भगवंताला गैवरून सांगते, सोसवेना भार मजाता, मला हे सहन होत नाही. त्यावेळेस साधू संत महात्मे आग्रह करतात, भगवंताला विनंती करतात आणि भगवान परमात्म्याला आणतात. आणावा लागतो तो देव आहे, यावा लागतो तो जीव आहे आणि येत असतात ते संत आहेत. आणि म्हणून त्या अधिकारात तुकोबरा म्हणतात, उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. काला खाओ दही भात, काला खाओ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. म्हणून तुकोबरा म्हणतात, येऊ आणि काला खाऊ. का वैकुंठामध्ये गेलो पण काही उपयोग झाला? कारण का तर वैकुंठामध्ये हा आनंद नाही, एकामेकाशी बोलता येत नाही, देवाणघेवाण करता येत नाही, चर्चा ही भानगडच वैकुंठामध्ये नाही, उगेच बसावं लागतं. म्हणून तुकोबरा म्हणतात, त्या ठिकाणी जायचं आणि मौन रूपात राहायचं. हे कोणी सांगितलं? त्यापेक्षा आनंद घेण्याकरता येऊ आणि तो आनंद घेऊ. कोणता? काला खाऊ. हा काला मात्र वैकुंठामध्ये नाही. तो कमन काला वैकुंठी दुर्लाभा, विचत हलावा संत संगे, विचत हलावा संत संगे. विचत हलावा संत संगे, विचत हलावा. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. काला हा वैकुंठामध्ये दुर्लभ आहे. वैकुंठामध्ये काला खायला भेटत नाही, काला करता येत नाही आणि म्हणून वैकुंठी दुर्लभ आहे. कुठं? विशेष हा लाभ संत संतांच्या संगतीमध्ये काला करता येतो. काला करण्याकरता संत मेळा लागतो आणि म्हणून तर भगवान परमात्मा म्हणतात, पाहुणे वैष्णवाचा रोळ तया माझी गोपाळ नाचे डोले. वैष्णवाचा मेळ पाहतो, भगवान परमात्मा त्याच्यामध्ये नाचतो, डोलतो, बागडतो, आनंद घेतो, स्वतःही आनंद घेतो आणि गोपाळांनाही देतो. ते स्थान मात्र हे मृत्यूलोक आहे. धन्य धन्य मृत्यूलोक. आस करती ब्रह्मादिका देखोनी वाळवंडीचे सुख, आस करती ब्रह्मादिका देखोनी वाळवंडीचे सुख. धन्य धन्य मृत्यूलोक म्हणती भाग्याचा कैसा, धन्य धन्य मृत्यूलोक म्हणती भाग्याचा कैसा. करती ब्रह्मादिका जे कोणी वाळवंटीचे सुख, आज करती ब्रह्मादिका जे कोणी वाळवंटीचे सुख. धन्य धन्य मृत्यूलोक म्हणती भाग्याचा कैसा, धन्य धन्य मृत्यूलोक म्हणती भाग्याचा कैसा. आस करती ब्रह्मादिका ब्रह्मादिका
ब्रह्मादिकाचे खणी वाळवंटीचे सुख धन्य धन्य वृत्ती लोक म्हणती भाग्याचा कैसा धन्य धन्य वृत्ती लोक म्हणती भाग्याचा कैसा आज करती ब्रह्मादिकाचे खणी वाळवंटीचे सुख आज करती ब्रह्मादिकाचे खणी वाळवंटीचे सुख धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा ब्रह्मादेव सुद्धा या मृत्यू लोकाची अपेक्षा करण्याचं कारण त्या वैकुंठामध्ये मात्र हा काला नाही म्हणून वैकुंठामध्ये हा काला करता येतो म्हणून आज काल्याचा प्रसंग आहे म्हणून खूप बरं म्हणतात उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याची काला करत असताना वाळवंट पाहिलं आणि वाळवंटामध्ये सर्व गोपाळ एकत्र आले आज काय कृष्ण गोकुळामध्ये खेळला आणि खेळणार नाही आज कृष्ण गोकुळामध्ये खेळला नाही गवळणीच्या थट्टा मस्कऱ्या केल्या नाही त्यांचे मडके पालथे घातले नाही बरं का डायरेक्ट वाळवंटात आलाय विठाला विठाला वाळवंट पाहिला आणि वाळवंट पाहून मात्र सर्व गाई गोपाळ त्यांच्या समवेत येऊन सर्व गाया जमा करायला लावल्या बरं का महाराज आणि गाया जमा करून मात्र माझी आहे तैशी पाहे नाही तरी घरा जाय चोरोनिया माय नवनीत आणाय सांगितलं माझी जशी आहे तशी असेल तर ठीक आहे माझ्यात मिसळून घेईल नाही तर घरी जा आणि आईला चोरून का व्हायला नवनीत घेऊन या बरं का असं म्हटल्यानंतर बोबड्या उठला आणि सांगितलं कृष्णा नाही नाही ते लाभ 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 खेळून खेळून खेळ खेळायला लावले राबू राबू घेतलं आणि आता खायचा टायम नव्हतं घरी जा आमचं कोण आहे आता घरी तू का म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू दुरी मज पाया वेगळी ठोबार घुमाये 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 ठोबार 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 घुमाये ठोबार घुमाये जय जय ठोबार घुमाये ठोबार घुमाये कोण आहे माझ्या घरी त्यावेळेस सांगितलं चला वळू गाई बैसू जीव चला म्हणले गाया जमा करून आणा आपल्या आपल्या शिदुऱ्या एका ठिकाणी बसून जेवण करू असं म्हटल्यानंतर सर्व गोपाळ असे एकमेकाकडे तोंड करून बसवले भगवान परमात्म्याने सर्वांच्या शिदुऱ्या घेतल्या एकत्र केल्या आणि एकत्र करून मात्र पेंद्याला समोर बोलावून घेतलं आणि सांगितलं पेंद्या हे सर्वांना सारखी येईल अशी वाटप कर असं बोलल्यानंतर पेंद्याने मात्र ती शिदुरी हातावर घेतलेली आहे मुदा घेऊन या करी पेंद्या वाटी तो शिदुरी पुंडलिक वरदे ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान पंगत बसली बसा जेवायला कसं जेवायचं कसं याने त्याच्या तोंडात घालायला एकमेका देऊ मुखी एकमेका देऊ मुखी बरोबर एकमेका देऊ मुखी एकमेका देऊ मुखी एकमेका देऊ मुखे एकमेका देऊ मुखे एकमेका देऊ मुखे एकमेका
नाही असं टेज, नाही असे माणसं बसत, वैकुंठित ऐसे नाही. म्हणून कवळ काही काल्याचे एकामेका याने त्याच्या तोंडात घालायचं, त्यांनी याच्या तोंडात घास घालायचा. आणि तो आनंद गोपाळामध्ये चालू झाला. वैकुंठ अधिक पाहू लागले. मग असं बरं का, त्यांच्या काल्याची असे देवजळी झाले मासे. इंद्रदेवाने, चंद्रदेवाने, ब्रह्मदेवाने आणि त्या यमुनेच्या डोहामध्ये येऊन थांबले. परिस्थिती अशी झाली, काला खाऊन झाल्यानंतर खरकटे हात मात्र घेऊन यमुनेच्या डोहाकडे पळू लागले. देवाने सांगितलं, अरे तिकडे जाऊ नका, चोर येऊन बसलेले आहेत. लाजे त्याशी वाटा नाही. जे लाजतात आपल्यामध्ये येऊन बसण्याकरता त्यांना हे भेटू द्यायचं. इथे कृपण भगवान परमात्मा या ठिकाणी कृपणाची भूमिका तळली. आणि म्हणून सांगितलं, देवा ही खरकटे हात पुसोनी असे त्याची सांगत या ठिकाणी पुसा. का तर कुठं कोणतीच दैवता नाही त्या ठिकाणी. आणि म्हणून त्या ठिकाणी हात पुसायला सांगितले. काल्याचं कीर्तन संपलं. इथपर्यंतच असतं. हात पुसले ना तर खायचं काही शिल्लक राहिलं नाही. आता एकदा माऊलीचं भजन होईल, देवकर गुरुजीची चाल होईल, आहे का नाही. आणि नंतर मग सत्कार समारंभ होईल. नंतर दहीहंडी फुटेल. दहीहंडी नंतर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. त्यामुळे जास्त लांबायची काही आवश्यकता नाही. परंतु मी थोडक्यात या ठिकाणी सर्व या ठिकाणी 7 दिवसाचे काही कार्यक्रम झालेत. महाराज मंडळी आली यांचे थोडे आभार मानणार आहे. आणि काही थोड्या मोजक्या लोकांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे. आणि दहीहंडी फोडून लगेच पंक्ती बसायचा कार्यक्रम या ठिकाणी होणार. आपल्या या दत्त संस्थान या ठिकाणी दत्त जयंतीचा कार्यक्रम करत असतो आणि त्यामध्ये आपला 36व्या वर्षाचा कार्यक्रम आपण उरकून घेऊ. परंतु बाबांनी सांगितलं की हा कार्यक्रम करायचा आहे. मी 1 वर्ष झालं पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतोय आणि त्याची पूर्ण तयारी मी या ठिकाणी केलेली आहे. म्हणून हा कार्यक्रम आपल्याला केल्याशिवाय गत्यंतर नाही. बाबा या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील नामांकित कीर्तन महाराजांनी घेतल्या. ते एकही महाराज या ठिकाणी गैरहजर राहिले नाही, हा विशेष पॉइंट आहे. त्या सर्व मंडळींनी या ठिकाणी येऊन आपल्या कीर्तनाचं या ठिकाणी सर्व या भाविक भक्तांना श्रवण पाजलं. त्यांचा मी या ठिकाणी सर्व महाराज मंडळीच्या संस्थानाच्या वतीने आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी 7 दिवस या सर्व महाराज मंडळींना साथ दिली. ती सर्व आमचे या परिसरातील भगवानगडाचे आणि परिसरातील सर्व टाळकरी मंडळी, हरिकिशन मामा देवकर असतील, संजय देवकर असतील, लक्ष्मण खेडकर असतील, सांगळे महाराज असतील, विष्णू वाघ आहेत, बडे महाराज आहेत, कुदळे महाराज आहेत, राऊत गायनात अण्णा आहेत, सर्व टाळकरी मंडळी आणि विशेष करून आमचे मृदंगाचार्य हरिभक्त भगवान सकले महाराज एकातरी एका सरपंच त्यांनी या ठिकाणी वादन करून महाराज मंडळीला साथ दिली. आणि रामबुवा काजळे या भाऊ यांनी तर उच्चांक केला मित्रांनो. 36 पक्वाज या ठिकाणी मोठे आयसर गाडीने घेऊन येऊन या ठिकाणी 2 दिवस या स्टेजवर जागा पुरत नव्हती, एवढे पक्वाज या ठिकाणी आले. पक्वाज वाजवणारी मंडळी या ठिकाणी